नीटच्या पेपर फुटी प्रकरणामुळे नीटचे विद्यार्थी जे आहेत त्यांचं भवितव्य अंधारमय झालेली परिस्थिती आता देशामध्ये पूर्ण आहे. आपण धाराशिवमध्ये आहोत. धाराशिवमध्ये जवळजवळ 2000 विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली आहे. मात्र त्या विद्यार्थ्यांना परत एकदा त्या परीक्षेला सामोरे जायचं आहे. त्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची काय परिस्थिती आहे, काय मनस्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आता काही विद्यार्थी आहेत आणि पालक सुद्धा आहेत. तू परीक्षा दिली का नीटची? नाही, मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे. बर. तर आम्ही विद्यार्थ्यांसाठी इकडे आलतो, विद्यार्थ्याची बाजू मांडण्यासाठी आलो. आम्ही आलतो इकडे. ओके. तू दिली परीक्षा? नाही, मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कार्यकर्ता आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आम्ही त्यांची बाजू मांडण्यासाठी इथं आलतो. विद्यार्थ्यांची बाजू मांडण्यासाठी. ओके. तू दिली परीक्षा? ओके. काय परिस्थिती, काय वाटतं? हे चुकीचं झालं. चुकीचं झालं. आता परत परीक्षा द्यायची? हा. मग ते अभ्यास चालूच आहे. झालेली परीक्षा व्यवस्थित दिली होती का? हो. कसा होता पेपर? सोपा होता पण लेंदी होता थोडा. बर. आता परत 21 तारखेला परीक्षा. हा, पण आता टेन्शन आलेलं आहे, एन्झायटी. टेन्शन येत आहे. हे सगळ्या विद्यार्थ्यांची परिस्थिती. हा, सगळ्यांचंच आहे. हे चुकीचं आहे. म्हणजे काय व्हायला पाहिजे आता? हे कशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे? आता कॉम्प्युटर बेस्ड होते ते चांगले आहे, पण ह्या वेळ म्हणजे हे व्हायला पाहिजे नव्हतं. हेच म्हणणं आहे. परीक्षा दिली का? काय वाटतं? काय ना, आता हे चुकी झाल्याची लीक झाला पेपर ते, आणि त्यामुळे आता अचानक एका महिन्यात परीक्षा आली. आता सगळ्या स्टुडंटलाही चिंता लागली की पुढचा पेपर कसा येईल, हार्ड येईल का असेल. कारण 2025ला पेपर 24ला लीक झाला आणि 25ला पेपर डबल हार्ड आला होता. त्यामुळे आता वाटतं आता लीक झाल्यामुळे पेपर डबल हार्ड काढणार. त्यामुळे आता हायपर टेन्शन वगैरे सगळे स्टुडंट. किती दिवस अभ्यास करावा लागतो? 2 वर्ष आता 11वी 12वीचा विषय असते पूर्ण. 2 वर्षाचा स्टडी केल्यानंतर परत मग 1 वर्ष परीक्षा होती. आता त्यानंतर डबल परीक्षा द्यायची म्हणल्यावर मग टेन्शन येणारच. आता परत एकदा आणि द्यायची परीक्षा? हा, 21 तारखेला. काय मनात भीती आहे का? पुन्हा येणाऱ्या आता जी 21 तारखेला परीक्षा द्यायची आहे त्याची काय मनात भीती आहे का? क्वेश्चन कसे काढतील, हार्ड काढतील पेपर, सोपल कसा येईल त्याची भीती आहे. कट ऑफ कसं जाईल कसं नाही. नीटच्या विद्यार्थ्यांना टीचिंग करणारे शिक्षक सुद्धा माझ्याबरोबर आहेत. सर, एक परिस्थिती जी उद्भवली आहे, ही प्रकार जो घडलाय हा अगदी निंदनीय आहे. काय वाटतं आपल्याला? तुम्ही टीचिंग करता विद्यार्थ्यांना. सर, अतिशय ही दुर्दैवी घटना आहे. असा प्रकार व्हायला नाही पाहिजे. कारण पूर्ण देशातल्या जवळजवळ 24 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा विषय होता. आणि केवळ काही आर्थिक हितसंबंधासाठी आपल्या काही स्वतःच्या पाल्यासाठी पालकांनी आणि काही लोकांनी मिळून केलेला हा जो प्रकार आहे, त्या प्रकारामुळं 24 लाख विद्यार्थ्यांना पुन्हा नव्यानं परीक्षेला सामोरं जावं लागायला लागलेलं आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, एक शिक्षक म्हणून काय या लोकांना काय सजा द्यायला पाहिजे? नक्कीच सर, त्यांना कायद्यानं जे कलम लावता येतात ते सर्व कलम लावून देशद्रोहासारखा गुन्हा त्याच्यामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे. काही विद्यार्थ्यांनी या प्रकरणानंतर आत्महत्या केलेली आहे, त्याही गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड होणं गरजेचं आहे. आणि आर्थिक गैरव्यवहार करून जे जमा केलेली यांची जी प्रॉपर्टी आहे ती सुद्धा शासनानं अटॅच करावी, जेणेकरून भविष्यामध्ये असा गुन्हा कुणाला करावा असं धाडस होणार नाही. असं एक मिसाल म्हणून कठोरात कठोर शासनानं काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे. तसं आपल्याबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्या पालक सुद्धा आहेत. काय वाटतं तुम्हाला पालक म्हणून? नाही, पालक म्हणून मी आता एक अपेक्षा व्यक्त केली सर, की पालक सुद्धा बऱ्याच गोष्टीला हे जबाबदार असतात. आम्ही अपेक्षा करतो ही आमची चूक आहे का असं आम्हाला कधी कधी वाटतं, की मुलांसाठी आम्ही एवढा मोठा खर्च करतो आणि आमच्यासारख्या सामान्य जो इथलं आहे पालक, तो एवढा मोठा पैसा खर्च करून, आता माझी एकुलती एक मुलगी आहे, मग एकुलती एका मुलीसाठी मी काय करू शकतो? मी ते सगळं करणार. पण ज्यावेळेस असा प्रकार लक्षात येतो की हे पेपर लीक झालाय, हे झालाय, त्यावेळेस खूप ह्या व्यवस्थेचा राग येतो. आणि आमच्या मुलीसाठी सुद्धा खूप वाईट वाटतं. आणि दुसरे जे पालक आहेत, जे दोषी दुसरे पालक आहेत की ज्यांनी 5-5, 10-10 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केले आपल्या मुलांसाठी, तो काय त्यांच्या मुलांसमोर आदर्श निर्माण करतात किंवा इतर मुलांसमोर काय आदर्श निर्माण करतायत असं सुद्धा आम्हाला मनापासून वाटतं सर. म्हणजे या प्रकरणामधील लोकांना कडक शिक्षा होणं गरजेचं? कडक शिक्षा होणं अगदी गरजेचं आहे सर, कारण पुन्हा असा प्रकार करण्याचं कुणी धारिष्ट करणार नाही सर. दिदी, काय डॉक्टर व्हायचे का? हो, मला वेटरनरी डॉक्टर व्हायचंय. बरं. आता हे पेपर तर असं लीक व्हायला लागले, कसं काय व्हायचं?
तेच तर, म्हणजे मला हे वाटतं की आम्ही 2 वर्ष झालं सतत अभ्यास करतोय. 2 वर्ष करतोय. समजा पेपर चांगला नाही गेला तर एखादा विद्यार्थी ड्रॉप घेतो, 1 घेतो, 2 घेतो, 3 घेतो. त्याचा एम आहे ते, त्याच्यासाठी त्यानं स्ट्रगल करतो त्याच्यासाठी. आणि जर त्यानं तेवढा अभ्यास केलाय, तेवढं त्याला डेडिकेशन दिलेलं आहे, तेवढं करून सुद्धा ज्यानं डिझर्व करतच नाही त्याला सगळं भेटायलंय. म्हणजे पेपर भेटला, 24ला लीक झाला, परत आता 26ला लीक झाला पेपर. काय मग ह्याच्यावरती आम्ही ऑफकोर्स आम्ही म्हणजे असे नाराजच असणार. आता तुम्हाला परत परीक्षेला सामोरे जायचंय, काय वाटतं डोक्यामध्ये? दडपण आहे का? प्रेशर आहे, खूप प्रेशर आहे. म्हणजे जे आम्ही त्या ड्युरेशन मध्ये जे अभ्यास केला, म्हणजे आता एक्झाम झाली, आम्ही 8-10 दिवस काहीच अभ्यास नाही आमचा, म्हणजे आम्ही तसंच बसलोत ना. आणि त्याच्यानंतर मग परत अचानक 2 वर्षाचं ते आहे, त्याची रिव्हिजन करणं पण एका महिन्यामध्ये, त्याचं ते हार्ड आहे. परत त्या प्रेशर मध्ये करायलोय ते लक्षात राहीना झालंय. म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यामध्ये होऊन चालल्यात. म्हणजे वाचायचं मन करेना, बसायचं मन करेना एका ठिकाणी म्हणजे नाराजी आहे सगळी मनामध्ये. आहे. तुझं बाळा काय व्हायचं तुला? डॉक्टर व्हायचं? काय झाले? काय वाटतं तुला? डॉक्टर व्हायचं होतं, पण डबल एका लूप मध्ये फसल्यासारखं वाटायला लागलंय. 24 मध्ये तसंच, 25 मध्ये झालं असेल पण ते आपल्या समोर आलं नसेल. आणि 26 मध्ये डबल असं, म्हणजे शासनाने त्याच्याविषयी काहीतरी कठोर निर्णय घ्यायला घेणं पाहिजे. गरजेचं आहे. आणि NTA ने सुद्धा जबाबदारी त्यांची नीटनेटकी पार. तुझे पालक काय करतात? माझे मिलिटरीमध्ये हे रिटायर झालेले आहेत. बर. आता ते आणि किती वर्ष अभ्यास केला होता तू? मी 2 वर्ष हे झाले, 2 वर्ष केला होता. 2 वर्ष. आणि आता जी परीक्षा दिली ती पेपर कसा गेला होता? पेपर सोपा होता, पण जर नीट लीक झाली असेल तर कट ऑफ जास्त गेला असता आणि सीट भेटलं नसतं कुठेच, असं झालं असतं. तर त्याच्याविषयी म्हणजे सोपा जाऊन पण असं जर डबल होत असेल तर मेंटॅलिटी राहत नाही डबल प्रिपेअर करण्याची. काय वाटतं? काही चुकीचं झालंय खूप, कारण आम्ही खूप जास्त मॅनिफेस्टेशन करून वगैरे पेपर चांगला दिलता आणि परत हे सगळं समजल्यावर वाईट वाटतं. आणि परत आता मेंटल स्टेटच नाहीये परत 2 तास 12 तास 6 तास बसून अभ्यास करण्याची इच्छाच होत नाहीये. किती जरी वाचायचं मन केलं तरी होत नाहीये. परत वोत्रेशन येतो. दीदी काय वाटतं? डबल अभ्यास करण्याची इच्छा होत नाही, आता मनाची तयारी होत नाही डबल रिनीट देण्याची. आणि आता 21 तारखेला तर तुम्हाला द्यायची आहे परीक्षा. हा, आता काय होईल पुढं? डबल तयारी करावी लागेल. बरं. आणि अशी डबल लीक होऊ नये पेपर, अशी इच्छा करतात. तुम्ही पालक आहेत काय? मग कशा, मुलगी आहे ना तुमची? मुलगा. कशा पद्धतीने त्याचा अभ्यास होता? आता डबल त्याला परीक्षेला जायचंय, तुम्हाला पण फेस करावं लागतात काय गोष्टी? मला असं वाटतं की नीटचा पेपर हा नीटच झाला पाहिजे. कारण ज्या डिप्रेशन खाली मुलं ह्या सगळ्याची तयारी करतात, पालक असतात, अगदी 6वी 7वी पासून त्या मुलाला त्याच्याकडे घालतात किंवा तुला डॉक्टर व्हायचंय, मग त्याला क्लासेस असू दे, त्याच्यावर ते बोर्डेशन असतं की तू हे तयारी कर. मग 11वी 12वीला येतात, तिथंही त्यांच्याकडे तेवढं स्ट्रेस असतं. एवढा स्ट्रेस घेऊन तो विद्यार्थी त्याची चांगली तयारी करतो आणि शेवटी काय फळ येतं तर माझं ते लेकरू आणि दुसऱ्याचं ते कार्ट. पण असं व्हायला नकोय. माझ्या लेकरासाठी मी नीटचा पेपर विकत घेतो, पण ते 23 लाख विद्यार्थी आहेत, त्यांचं काय? त्या विद्यार्थ्यांनी काय केलंय? आज त्या विद्यार्थ्यांची मानसिकता खराब झाली आहे, पूर्ण पालकांची खराब झाली आहे. ज्या विद्यार्थ्याला, ज्या लेकराला डॉक्टर बनवायची आपली इच्छा आहे, त्यांना मेंटली टॉर्चर झाले. आज त्या मुलांना गोळ्या द्यावा लागल्या, त्यांच्या वॉर्मअप करावं लागले किंवा तू ह्याच्यातून बाहेर निघ आणि तुला पुढे अजून झेप घ्यायची. म्हणजे हे पालकांची सुद्धा मेंटॅलिटी खराब झालेली आहे ना. पालकांना स्वतःला अगोदर बाहेर निघून परत त्याच्या लेकराला बाहेर काढावं लागले. अवघड परिस्थिती, खूप अवघड परिस्थिती झाली. तर आपण पाहिलं धाराशिवमध्ये 2000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि आपण जे आता प्रतिक्रिया सगळ्यांच्या ऐकल्या, पालक असतील, विद्यार्थी असतील, हे सगळे डिप्रेशनमध्ये आहेत की आता येणारी परीक्षा जी आहे ती कशी होणार आणि विद्यार्थी त्याच्यामध्ये किती उत्तीर्ण होणार ही विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये काळजी आहे. एकंदरीतच नीटचा पेपर फुटी प्रकरण जे आहे महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी दुर्दैवी आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.